सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, ॲज यू ऑल नो की आपली एमएसटी सीईटी 2026ची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही 10 तारखेपासून सुरू झाली आहे. ॲज वेल ॲज सीईटी त्यांनी आता आपल्याला एक इन्फॉर्मेशन ब्रॉशर सुद्धा प्रोव्हाइड केलं आहे. आणि ह्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये भरपूर काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे की तुम्हाला माहिती असले पाहिजेत. ते सीईटी त्यांनी ऑलरेडी तुम्हाला अलर्ट करून ठेवलेलं आहे, वॉर्न करून ठेवलेलं आहे की जर तुमच्याकडनं ही अशी काही मिस्टेक झाली तर त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो. नक्की काय हे इन्फॉर्मेशन आहे तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल एज जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिले ह्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरची एक PDF आपल्याला सीईटी त्यांनी प्रोव्हाइड केली आहे. ह्या PDF मध्ये आल्यानंतर जर आपण खाली स्क्रोल डाऊन केलं तर खाली स्क्रोल केल्यानंतर डायरेक्टली पेज नंबर 6 वर ह्या इथे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले आणि जे की तुम्हाला माहिती असले पाहिजे. सगळ्यात पहिलं आहे तुमचं एक्झाम पेपर लँग्वेज बाबत. ह्या त्या लँग्वेज बाबत इथे दिलेलं आहे. बघा, तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता तर त्यावेळी एक स्टेप आहे जिथे तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरची लँग्वेज सिलेक्ट करावी लागते. तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतात की नक्की तुम्हाला सीईटीचा क्वेश्चन पेपर कुठल्या लँग्वेजमध्ये पाहिजे. इंग्लिशमध्ये पाहिजे, मराठीमध्ये पाहिजे की उर्दूमध्ये पाहिजे. या 3 ऑप्शनपैकी कुठला तरी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. सो त्याच्यामुळे नीट तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कारण की ते क्लिअरली मेन्शन केलं आहे की एकदा तुम्ही क्वेश्चन पेपरची लँग्वेज सिलेक्ट केली आणि एकदा तुम्ही फॉर्म वगैरे सबमिट केलं, पेमेंट वगैरे कंप्लीट झालं, त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपर लँग्वेज चेंज करू शकत नाही. जी पण लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केली असेल त्या लँग्वेजमध्येच तुम्हाला पेपर द्यावं लागेल. सो नीट तुम्हाला क्वेश्चन पेपर लँग्वेज हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण स्क्रोल केलं तर ह्या इथे काही आहे एक्झाम सेंटर प्रेफरन्सेस बाबत. लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता तर तुम्हाला एक्झाम सेंटर कुठे पाहिजे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये पाहिजे, तर ते तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करावे लागतात. तर ह्या त्या सीईटीने क्लिअरली काय मेन्शन केलं आहे की तुम्ही एक्झाम सेंटर जे पण तुम्ही सिलेक्ट कराल, जे आपण प्रेफरन्सेस तुम्ही सिलेक्ट कराल त्या प्रेफरन्सेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक्झाम सेंटर अलॉट केले जातील. बट ह्या इथे प्रत्येक अटेम्प्टसाठी किंवा प्रत्येक ग्रुपसाठी सेम सेंटर तुम्हाला नसणार आहे. इथे काय क्लिअरली मेन्शन केलं आहे की बघा, जर तुम्ही एका सब्जेक्ट ग्रुपसाठी अप्लाय करत असाल, म्हणजे जर तुम्ही PCM ग्रुपला अप्लाय करताय बट PCM ग्रुपचे तुम्हाला 2 अटेम्प्ट द्यायचे आहेत, तर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला जे तुम्हाला एक्झाम सेंटर येईल तेच तुमच्या सेकंड अटेम्प्टला येईल पण किंवा नाही पण येऊ शकणार. म्हणजे सेकंड अटेम्प्टसाठी कुठलं तरी वेगळं एक्झाम सेंटर सुद्धा येऊ शकतं. तसंच जर तुम्ही PCM ॲज वेल ॲज PCB ह्या दोन्ही ग्रुपची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला PCM ग्रुपसाठी जे एक्झाम सेंटर आलं होतं ते मे बी PCB ग्रुपसाठी वेगळं एक्झाम सेंटर येऊ शकतं. तर हे काही पॉईंट्स क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. तर त्याच्यामुळे एक्झाम सेंटरचे प्रेफरन्सेस नीट सिलेक्ट करा. मी बघतो की लास्ट इयर पण मी बघितलं होतं ना की भरपूर मुलांनी एक्झाम सेंटरचे प्रेफरन्सेसमध्ये खूप मिस्टेक केली होती आणि त्यांचे एक्झाम सेंटर घरापासून 6-7 तासांवर आलं होतं. लिटरली सीईटीची एक्झाम देण्यासाठी मुलांना आदल्या दिवशी रात्री निघायला लागलं होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही मिस्टेक नका करू. तुमचे एक्झाम सेंटरचे प्रेफरन्सेस नीट सिलेक्ट करा, ज्याच्याने तुमच्या घरात जवळपासच तुमचे एक्झाम सेंटर येऊ शकेल. ते कसं करायचं आहे, काय करायचं आहे, मी हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या ट्युटोरियल व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. हे तुम्ही हायलाइटेड पॉईंट सगळे रीड करू शकता. मी हे सगळं तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय की कमी टाईममध्ये हे सगळं तुम्हाला समजेल. आता त्याच्यानंतर खाली आहे कॅन्डिडेट टाईप. आता ह्या तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट टाईप दिलेला आहे टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D ॲज वेल ॲज टाईप E. आता हे जे टाईप्स आहेत ना, हे आत्ता तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहेत, बट ॲडमिशन प्रोसेसच्या टायमाला जेव्हा तुमची कॅपराऊंड प्रोसेस असते, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, तर त्यावेळी तुम्हाला कॅन्डिडेट टाईप हे सिलेक्ट करावं लागतं. नक्की तुमचा कॅन्डिडेट टाईप कुठला आहे तर हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं आणि त्यावेळी ती तुम्हाला मिस्टेक करून नाही चालत. कारण की जी पण तुमची टाईप असेल, ज्या पण टाईपमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल त्या टाईपच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळत असते. तसं तुम्हाला रिझर्वेशन हे सगळं तुम्हाला मिळत असतं. तर त्याच्यामुळे कॅन्डिडेट टाईप हे ॲडमिशनच्या टायमाला इम्पॉर्टंट आहे. आत्ता मी तुम्हाला काय एक्सप्लेन नाही करत बसत, तुम्हाला उगाच कन्फ्युजन होईल. ज्यावेळी योग्य टाईम येईल तर त्यावेळी मी तुम्हाला नक्की व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, ह्याच्यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. सो डोंट वरी, चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. जर आपण अजून खाली स्क्रोल डाऊन केलं ना तर इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे ॲक्युरेसी ऑफ इन्फॉर्मेशन. आता ह्या ते क्लिअरली काय मेन्शन केलं आहे, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू प्रोव्हाइड ॲक्युरेट अँड व्हेरीफायबल इन्फॉर्मेशन. तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन सीईटी सेलला प्रोव्हाइड करताय, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी पण इन्फॉर्मेशन फिल करताय ही सगळी ॲक्युरेट असली पाहिजे आणि व्हेरीफायबल असली पाहिजे. एनी इनकन्सिस्टन्सी और मिसमॅच इन आधार और अप्पर डिटेल्स, जर कुठलीही इनकन्सिस्टन्सी किंवा मिसमॅच काय असेल तुमच्या आधार कार्डमध्ये किंवा अप्पर आय डीच्या डिटेल्समध्ये,
मे लीड टू डिलेज और रिजेक्शन. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा डिले किंवा रिजेक्ट होऊ शकतो. लक्षात घ्या की लास्ट इयरपर्यंत सीड्सने असं क्लिअरली ब्रॉशरमध्ये मेन्शन नव्हतं केलं, कधीच नव्हतं मेन्शन केलं की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होईल. बट ह्यावेळी सीड्स त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की जर ह्याच्यामध्ये काही मिसमॅच असेल तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये, जी व्हेरीफायबल जर तुमची इन्फॉर्मेशन नसेल तर मे बी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. तर त्याच्यामुळे जी पण तुम्ही इन्फॉर्मेशन फिल करताय ही करेक्ट वेनी फिलअप करा. आता भरपूर मुलं बोलतील की दादा माझ्या आधार कार्डवरती मिस्टेक आहे, मी काय करू, माझं करेक्ट नेम हे आहे, माझ्या आधार कार्डवरती अशी मिस्टेक झाली आहे. लक्षात घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या. आत्तासुद्धा तुमच्याकडे टाईम आहे. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला महिनाभर दिलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 12 फेब्रुवारीपर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. तिथपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा टाईम दिलेला आहे. सो असं काही अर्जंट नाही आहे की ह्या 1-2 दिवसामध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही 12 फेब्रुवारीमध्ये ह्या टाईममध्ये म्हणजे आजपासून ते 12 फेब्रुवारीपर्यंत कधी पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर त्याच्यामुळे आत्ता तुम्ही आधार कार्ड अपडेटला द्या. आधार कार्ड अपडेटला दिल्यानंतर जेव्हा पण तुमचं ई आधार येईल, तुमचे आधार कार्ड अपडेट होऊन त्याची PDF येईल ऑनलाईन, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. कारण की ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जेव्हा तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायला अपलोड करायला सांगतात, सिलेक्ट डॉक्युमेंट टू बी अपलोडेड, तर जेव्हा तो ऑप्शन येतो शेवटला तुम्हाला लक्षात असेल आपण फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करून झाल्यानंतर खालीच तो ऑप्शन दिलेला असतो की सिलेक्ट डॉक्युमेंट, तुमचा एक फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला अपलोड करावा लागतो. तर त्या तिकडे तुम्ही ई आधार सुद्धा अपलोड करू शकता. ॲज वेल एज जर तुमचा ई आधार पण नसेल आलं तर त्याच्यानंतर तुमचं आता ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही आहात त्या कॉलेजचा, त्या ज्युनियर कॉलेजचा तुमचा एक ID कार्ड असेल तर ते ID कार्डची PDF सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. सो डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही तुमचा आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि लगेच फॉर्म फिलअप करायला जाऊ नका. आधार कार्ड अपडेट केल्यानंतर त्याला थोडा टाईम लागतो, तर त्याच्यामुळे 15-20 दिवस तुम्ही वेट करा. म्हणजे बघा डेडलाईन किती लांब आहे आपल्यापासून, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही थोडं वेट करा. आणि जर तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. बाकी एवढं टेन्शन घेऊ नका, एवढं काय याच्यामध्ये म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे. जस्ट तुमची इन्फॉर्मेशन ही ॲक्युरेट आणि करेक्ट असली पाहिजे. ऑलराईट. त्याच्यानंतर खाली अजून आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले आहेत, ते आहेत तुमच्या फीजबाबत. भरपूर मुलांना म्हणजे डाऊट्स होते की दादा किती फीज आपल्याला भरावी लागणार आहे फॉर्म फिलिंगची. म्हणजे जर आपल्याला पहिला अटेम्प्ट द्यायचा असेल, दुसरा अटेम्प्ट द्यायचा असेल तर दोन्हीसाठी सेम फीज आहे का? तर लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे जर तुम्हाला एका सब्जेक्ट ग्रुपची एक्झाम द्यायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला PCM ग्रुपची एक्झाम द्यायची असेल, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच अटेम्प्ट द्यायचा असेल, 2 नाही फक्त एकच अटेम्प्ट द्यायचा असेल, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 1300 म्हणजे 1300 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. आणि जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, कुठले रिझर्व कॅटेगरीज आहेत तुम्ही हे ते बघू शकता, SC ST VJDT NT आहे, OBC आहे, SBC SCBC EWS, किंवा जर तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटी जरी असाल तर तुम्हाला ह्या इकडे 1000 रुपीज पे करावे लागतील. कशासाठी? सगळ्या अटेम्प्टसाठी का? नाही, फक्त एका अटेम्प्टसाठी आणि ते पण एका सब्जेक्ट ग्रुपसाठी. ह्याच्या खाली अजून आपल्याला क्लेरिफाय करून दिलेलं आहे, एक टेबल फॉर्मॅट दिलेला आहे ज्याच्यामध्ये बघू शकता की जर तुम्हाला PCM ग्रुपची एक्झाम द्यायची असेल आणि ते सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट द्यायचं असेल तर तुम्हाला जनरलसाठी 1300 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतील. सेम जर तुम्ही इथे PCB ग्रुपचा फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा असेल तर सेम फीज आहे, ह्या इथे 1300 आणि इथे रिझर्व कॅटेगरीसाठी 1000 रुपीज. बट जर तुम्हाला PCM ग्रुपचे दोन्हीही अटेम्प्ट द्यायचे असतील, म्हणजे अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 दोन्हीही अटेम्प्ट तुम्हाला द्यायचे असतील, तरी ह्याची डबल फीज होते, म्हणजे 2600 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील जर तुम्ही जनरलमध्ये बिलॉंग करत असाल तर. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर ह्या इथे तुम्हाला 2000 रुपीज पे करावे लागतील. सेम फॉर PCB, जर तुम्हाला PCB ग्रुपचे दोन्ही अटेम्प्ट द्यायचे असतील तर 2600 पे करावे लागतील जर तुम्ही जनरलमध्ये असाल तर. आणि रिझर्वमध्ये असाल तर इथे 2000 पे करावे लागतील. आता भरपूर मुलांची अशी कंडिशन असते की मला PCM आणि PCB ह्या दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, ॲज वेल ॲज मला दोन्ही अटेम्प्ट द्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, त्यासोबत मला अटेम्प्ट नंबर 1 आणि अटेम्प्ट नंबर 2 हे दोन्ही अटेम्प्ट द्यायचे आहेत. तर लक्षात घ्या की तुमच्यासाठी PCM ग्रुपचे बोथ अटेम्प्टचे 2600 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील, ॲज वेल ॲज PCB ग्रुपचे 2600 पे करावे लागतील. म्हणजे आपण इथे टोटल बघितले तर 5200 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. तर ते फीज पेमेंटचं आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करायला जाता, जेव्हा तुमचा पेमेंटचा पेज येतो तर त्यावेळी क्लिअरली शो केलं जातं की नक्की तुम्हाला किती फीज पे करायची आहे, कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती फीज पे करावी लागणार आहे, हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही ते रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर सेम तुम्हाला 4000 रुपीज पे करावे लागतील जर तुम्हाला PCM अँड PCB दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची असेल, त्यासोबत दोन्हीही अटेम्प्ट द्यायचे असतील तर. ठीक आहे. तर हे सगळं टेबल हे इथे दिलेलं आहे, हे तुम्ही इथे क्लिअरली रीड करू शकता. आणि जर तुम्हाला ह्याची पुणे ह्या ब्रॉशरची PDF पाहिजे असेल ना
तर मी ही PDF टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर त्या तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. त्यात इथे काय दिलं आहे की एकदा तुम्ही फी पे केल्यानंतर तुम्हाला ते रिफंडेबल नसणार आहे. लक्षात घ्या की भरपूर मुलं काय करतात की घाईघाईमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतात. म्हणजे आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायला बसले, लगेच ते घाई गडबडीत फॉर्म फिलअप करतात आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिस्टेक करतात. तर त्यांना काय एक्सपेक्टेशन असतं की यार मी मिस्टेक केली, मला तर माझी फी रिफंड पाहिजे कारण की मला नवीन फॉर्म सबमिट करायचा आहे. तसं नाही आहे. इथे लक्षात घ्या CETCने क्लिअरली मेन्शन केलं आहे की जर कॅन्डिडेटनी काही पण मिस्टेक केली आणि जर त्यांनी फी पे केली असेल तर ही रिफंड होणार नाही आहे. बट त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला काय सांगितलं आहे की जर कॅन्डिडेटनी फॉर्म फिलअप करताना काही पण मिस्टेक केली असेल तर त्या केसमध्ये कॅन्डिडेटला ॲडवाईस केलेलं आहे की तुम्ही नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करा. तुम्ही नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करा युझिंग अल्टरनेट मोबाईल नंबर अँड ईमेल ID. म्हणजे जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काही पण मिस्टेक केली असेल आणि तुम्ही फी पे करून तुमचा फॉर्म सबमिट केला असेल आणि आता तुम्हाला रिअलाईज झालं आहे की यार मी फॉर्ममध्ये मिस्टेक केली, तर ह्या ते CET त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की ह्या कंडिशनमध्ये तुम्ही एक नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. आणि त्या नवीन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी तुम्ही अल्टरनेट नंबर तुमचा यूज करा, अल्टरनेट मोबाईल नंबर आणि ईमेल ID. कारण की जो आधीचा फॉर्म तुम्ही सबमिट केला, ज्या नंबरने तुम्ही रजिस्टर केलं होतं, तो नंबर तुम्ही परत नाही यूज करू शकत. तर तुम्हाला दुसऱ्या नंबरने आणि दुसऱ्या ईमेल IDने तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल. आणि जर तुम्ही मिस्टेक केली असेल तर ह्याच्यानंतर करेक्शन विंडोसुद्धा ओपन होत असते, बट त्या बाबतीत ऑफिशियली काही कन्फर्म नाही आहे. CETCनी ह्याच्यामध्ये काही मेन्शन नाही केलं आहे की करेक्शन विंडो ओपन होईल, बट दरवर्षी CETCL ओपन करते, तर त्यामुळे मे बी ह्या वर्षी ओपन होऊ शकेल. बट त्यावर डिपेंड राहू नका. जर तुमची काही मिस्टेक झाली असेल, मेजर मिस्टेक असेल, जसे की तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये काही मिस्टेक झाली असेल, जर तुम्ही किती अटेम्प्ट पाहिजेत तर ते सिलेक्ट करताना काही मिस्टेक झाली असेल, तिथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुम्ही नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. आणि एकदा तुम्ही नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलात तर त्याच्यानंतर त्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी जो पण नंबर तुम्ही यूज केलेला असेल त्या नंबरवर तुमचे सगळे OTPs आणि जे पण काही इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्या दुसऱ्या नंबरवर येत असतील. तर हा पण पॉईंट इथे क्लिअर झालेला असेल, तर त्याच्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ह्याच्यावरती तुम्हाला काही इथे एक्झामचे टाईम्स पण दिलेले आहेत, तर ते एक्झामचे टाईम तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. तुमचे म्हणजे प्रत्येक दिवसाला 2 शिफ्ट होत असतात. लक्षात घ्या की जर तुमचा PCN ग्रुप असेल तर तुमची मॉर्निंग शिफ्ट असू शकते किंवा तुमची आफ्टरनून शिफ्ट असू शकते. मॉर्निंग शिफ्टचा टाईम आहे 9 AM to 12 PM आणि आफ्टरनून शिफ्टचा टाईम आहे 2 PM to 5 PM. तर हे काही टाईम दिलेले आहेत. ह्या 2 शिफ्टमध्ये तुमची CETची एक्झाम होते आणि ह्या टायमामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायला जावं लागतं. आणि ह्या इकडे सगळं तुम्हाला दिलेलं पण आहे की कुठल्या टायमाला तुम्हाला एक्झाम सेंटरवर पोहोचायचं आहे, कुठल्या टायमाला एक्झाम सेंटरचा गेट क्लोज होईल, हे सगळे तुम्हाला टायमिंग्स वगैरे दिलेले आहेत. हे सगळे तुम्ही रीड करू शकता. हे तुमच्या हॉल तिकीटवर पण येणार आहे. सो डोंट वरी, हे पण मी तुम्हाला पुढे येत्या टायमाला सांगणार आहे. आत्तापर्यंत जी पण इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट होती ही मी सगळी इथे कव्हर केलेली आहे. आय होप सगळी तुम्हाला समजलेली असेल. इन केस जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि जर माझ्यासोबत पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता. माझी इंस्टाग्राम IDची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करा. टेलिग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गेट दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड